नमस्कार मित्रांनो, तुमचं मुद्देसूद या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण भारतीय रेल्वे जी संकटात आहे आणि त्यासंबंधी पुढचा मार्ग या विषयावरती बोलणार आहोत. भारतीय रेल्वे देशाची जीवनवाहिनी दरवर्षी 8 अब्जांहून अधिक प्रवाशांना वाहून नेते आणि कोट्यावधी टन मालाची वाहतूक करते. पण आज हे महाकाय नेटवर्क गंभीर आर्थिक संकटात आहे. नेमकं चुकलं कुठे आणि याला वाचवता येईल का? चला जाणून घेऊया. जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असूनही भारतीय रेल्वे तोट्यात चालली आहे. सरकारच्या अनुदानामुळे प्रवासी भाड्यांतून उत्पन्न खूप कमी झाले आहे, पण कार्यप्रणालीसाठीचा खर्च प्रचंड वाढतो आहे. 2023 मध्ये रेल्वेचा ऑपरेटिंग रेशिओ 98% होता. म्हणजेच 100 रुपये कमवण्यासाठी 98 रुपये खर्च करावे लागले. अशा कमी मार्जिनवर चालणारी व्यवस्था अडचणीत येणारच. संकटाची कारणे: उच्च कार्यप्रणाली खर्च. रेल्वेचा मोठा पैसा जुन्या यंत्रणांच्या देखभालीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो. स्वस्त प्रवासी भाडे. सरकारने भाडे परवडणारे ठेवले आहे, पण त्यामुळे आर्थिक ताण वाढतो आहे. माल वाहतुकीवरील अवलंबित्व. रेल्वेच्या एकूण उत्पन्नात 65% वाटा माल वाहतुकीचा आहे. जर यामध्ये काही अडचणी आल्या तर एकूण कमाईवर परिणाम होतो. आधुनिकीकरणाचा अभाव. अनेक योजना असल्या तरी रेल्वे अजूनही जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. उपाययोजना. मग यावर उपाय काय आहेत? तज्ज्ञ असे उपाय सुचवतात की भाडे पुनर्रचना, बाजारभावाशी सुसंगत भाडे ठेवून गरजू लोकांसाठीच अनुदान द्यावे. सार्वजनिक खाजगी भागीदारी. नवीन गाड्या आणि स्थानक आधुनिकीकरणासाठी खाजगी गुंतवणूक वाढवावी. हाय स्पीड रेल्वे प्रकल्प. बुलेट ट्रेन आणि सेमी हाय स्पीड कॉरिडॉरचा विस्तार करणे. तंत्रज्ञानाचा वापर. AI आणि बिग डेटाद्वारे ट्रेन वेळापत्रक अधिक चांगले करणे, विलंब कमी करणे आणि खर्च नियंत्रित करणे. माल वाहतुकीतील उत्पन्न वाढवणे. अधिक स्पर्धात्मक दर आणि चांगली लॉजिस्टिक्स सेवा देणे. भारतीय रेल्वे गेल्या शतकभरापासून देशाचा कणा राहिली आहे. समस्या असल्या तरी योग्य सुधारणा, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ती परत एक फायदेशीर आणि कार्यक्षम वाहतूक यंत्रणा बनू शकते. तुमच्या मते भारतीय रेल्वेला वाचवण्यासाठी सर्वात चांगला उपाय कोणता? खाली कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.